भेळवाल्याची मुलगी शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात प्रथम. कुरुंदवाडच्या पीएम श्री कुमार विद्या मंदिरची शिष्यवृत्तीमधील 2 अंकी अपेक्षा पूर्ण. कुरुंदवाड तालुका शिरवळ येथील पीएम श्री कुमार विद्या मंदिर नंबर 3ची विद्यार्थिनी आणि एका भेळ व्यवसाय करणाऱ्याची मुलगी कुमारी शर्वरी हेमांगी राजगोंडा पाटील हिने इयत्ता 4थीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला. कोणतीही शिकवणी अथवा अकॅडमीचा आधार न घेता केवळ शिक्षकांच्या आणि आईवडिलांच्या मार्गदर्शनावर तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्यावर आणि प्रशालेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुरुंदवाड येथील पीएम श्री कुमार विद्या मंदिर नंबर 3च्या इयत्ता 4थीमधील शिष्यवृत्तीमध्ये तब्बल 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीतून या प्रशालेची द्विअंकी यशस्वी विद्यार्थी हे स्वप्न पूर्ण केले. या प्रशालेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही प्रकारची शिकवणी अथवा अकॅडमीचा आधार नसताना केवळ गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी शर्वरी पाटील हिने तब्बल 88% गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला. तर याच प्रशालेसोबत अकॅडमीचा आधार घेऊन कुमारी संस्कृती गावडे हिने 280 गुण मिळवून राज्यस्तरीय 7वा क्रमांक पटकावला. तर रियांश अमोल बंडगर यानेही विशालीसोबत अकॅडमीचा आधार घेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत यश मिळवले. त्याच्याबरोबर श्लोक काटकर, आरव बंडगर, माधवी कोठीवाले, सेजल पाटील, स्वरा चव्हाण, हरिप्रिया फडवे, आराध्या दळवी, आयुश्री कबाडे या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ठसा उमटवला. त्याचबरोबर इयत्ता 5वीमध्ये स्वराज जानवेकर, रुद्र गडवल्ले, वेदांत राजमाने, प्रणव पुजारी, स्वरा कुर्ले, श्रीनव माने यांनीही यश प्राप्त केले. इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्तीमध्ये प्रज्योत प्रफुल्ल पाटील, सुखदा जोशी, रागी पटणशेट्टी, प्रिया गीताजी, तर इयत्ता 8वीमध्ये NMS सृष्टीवी मुक्ता रावण यांनीही यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांच्यासह वर्ग शिक्षक किरण माने, तुकाराम पाटील, सौ सावित्री नावाळे, सौ सुनीता नेजे, सौ मधुरा धातुंडे, सौ गायत्री शिकलगार, विकास पवार, सुनीता गायकवाड, बाबासो प्रधाने, तेजा शिरुळकर, शिवाजी शिंदे, कविता शिंदे, विलास भागवत, अरुण नवाळे, आदर्श या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. मी माझ्या शाळेमध्ये माझे मुख्याध्यापक रविकुमार पाटील सर, गायत्री शिकलगार मॅम, नवाळे मॅम, आमचे किरण माने सर, माझ्या आईवडील यांनी मला सहकार्य केले म्हणून मी इथे पोहोचले. आणि माझी एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्व मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यास घालावे. तू अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे तयारी कशी केली होतीस किंवा अभ्यास कसं करत होतीस? मला माझ्या शिक्षकांनी जेवढं अभ्यास दिला होता तो करून मी पाठांतर करायचे. माझ्या आईवडीलही त्यामध्ये मला मदत करायचे. दिवसभर काही इन्स्ट्रक्शन टाकून मी ते पाठ करायचे. त्याच्यातून मी अभ्यास करायचे. तुला भविष्यात काय व्हायचं आहे? मला भविष्यामध्ये सायंटिस्ट व्हायचं आहे. ठीक आहे.